हॅलो फ्रेंड्स, आपण आठवड्यातून 5 दिवस तरी निदान एकेका दिवशी एक या प्रकारे काय काय प्रॅक्टिस करायचं हे आपण ठरवू शकतो. जर आठवड्याच्या पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी एक, मग तिसऱ्या दिवशी एक सायमल्टेनियसली, म्हणजे आता आपण जर सा रे ग म प ध नी सा, आता हे मध्य सप्तकातले स्वर झाले. तर मंद्र सप्तकातले स्वर जर आपण घेतले तर सा नी द नी सा, सा नी द प ध प द नी सा, सा रे सा नी सा, सा रे ग रे सा नी ध प म प ध नी सा. तर मंद्र सप्तकातले जे स्वर आहेत त्याच्यावरतीच एका दिवशी आपण कुठल्याही एका दिवशी फक्त मंद्र सप्तकातले स्वर आपण करू शकतो. तर आ आ आ आ आ आ तर तुम्ही मंद्र सप्तकातले स्वर आणि त्यांचा आकार हे आयदर एका दिवशी करू शकता किंवा मंद्र सप्तकातले स्वर, मध्य सप्तकातले स्वर, तार सप्तकमधले स्वर यांचा स्वरांचा अभ्यास एके दिवशी आणि आकारामधील अभ्यास एके दिवशी करू शकता. सा रे ग रे सा रे ग म ग रे सा ग म प म ग रे सा रे ग ग म प म ग रे सा रे ग म प म ग म प म ग रे ग म प म ग रे सा. हे मध्य सप्तकातले स्वर झाले. मग म प ग म ग म प ध प म ग रे ग म प म ध प म ग रे सा, प ध नी ध प
धा पा नी सा ध नी सा रे सा नी ध पा मा ग ध नी सा रे ग रे सा रे ग मा ग रे सा नी सा रे सा नी द सा. हे तार सप्तक मधले स्वर. असं तुम्ही एक स्वरांचा बंच करू शकता. मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक. किंवा याच्यामध्ये मग अलंकार देखील आले. जशा प्रकारचे रिव्हर्स अलंकार देखील तो करू शकता. रे सा ग रे म ग प म धा पा नी ध सा नी रे सा नी सा ध नी प ध म प ग म रे ग सा रे नी सा ग रे सा म ग रे पा म ग धा प म नी ध प सा नी ध रे सा नी ग रे सा ध नी सा प ध नी म प ध ग म प रे ग म सा रे ग नी सा रे ध नी सा. आणि हे जे अलंकार आपण करतो ते आपण पहिल्यांदा खालच्या स्पीडमध्ये स्पीड 1 रे सा ग रे म ग पा म धा पा नी ध सा नी रे सा. हा एक स्पीड झाला. मग हळूहळू रे सा ग रे म ग पा म धा पा नी ध सा नी रे सा. हा दुसरा स्पीड. मग तिसरा स्पीड रे सा ग रे म ग प म ध प नी ध सा नी रे सा. चौथा स्पीड रे सा ग रे म ग प म ध प नी ध सा नी रे सा. हा फोर्थ स्पीड झाला. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा स्वर देखील प्रॅक्टिस करता तेव्हा सा सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा 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 नी नी द द प प म म ग ग रे रे सा सा. असं सायमल्टेनियसली एक एक स्पीड वाढवत जायचं आहे. आता जेव्हा आपण स्वरांची प्रॅक्टिस करतो तेव्हा प्रथम पहिल्या दिवशी मी सांगितलं तसं तुम्ही मंद्र सप्तकातले स्वर सा नी ग नी सा नी ध प द नी सा ह्यांची प्रॅक्टिस मग आकारामध्ये प्रॅक्टिस करायची. मग नेक्स्ट डे यू कॅन प्रॅक्टिस सा रे ग रे सा रे ग म ग रे सा रे ग म प म ग म प म ग रे ग म प म ग रे सा. हे मध्य सप्तकातले स्वर. द नी सा रे सा नी ध प द नी सा रे ग रे सा नी ध प द नी सा. हे तार सप्तक मधले स्वर. जर तुम्हाला एकाच दिवशी करायची असेल प्रॅक्टिस तरी तुम्ही आकारामध्ये आणि स्वरांमध्ये करा, नाहीतर प्रत्येक दिवशी एक एक देखील करू शकता. त्याचप्रकारे वेगवेगळ्या
रागांमध्ये देखील करू शकता. आता हे जे मी म्हटले ते शुद्ध स्वर होते. नंतर सा नी ध नी सा नी ध प द नी सा रे सा रे ग रे रे सा रे ग म ग रे सा नी द नी सा रे सा ग रे सा. ह्याच्यामध्ये रे कोमल, ध कोमल, भैरव राग. अशा प्रकारे रागांचे वेगवेगळे स्वर घेऊन देखील तुम्ही आकारामध्ये आणि स्वरांमध्ये देखील प्रॅक्टिस करू शकता. ग म प म ग रे सा ग म प ध नी ध प म ग रे सा नी द नी सा. राग काफी, ग कोमल, नी कोमल. अशा प्रकारे म तीव्र, ध कोमल, नी कोमल, ग कोमल, रे कोमल, रे ग ध नी शुद्ध स्वर. असे वेगवेगळ्या रागातले वेगवेगळे स्वर घेऊन प्रथम मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक आणि आकारामध्ये म्हणायचं. म्हणजे जर सोमवारी तुम्ही मंद्र सप्तकातले स्वर घेतले तर मंगळवारी मध्य सप्तकातले स्वर आणि त्यांचा आकार, बुधवारी तार सप्तकमधले स्वर मग त्यांचा आकार, गुरुवारी एखादा राग घेतला म्हणजे त्याच्यातले जे स्वर घेतले, उदाहरणार्थ राग भैरव, तर तो राग घ्यायचा म्हणजे त्याच्यातले स्वर घ्यायचे. नंतर पुढच्या दिवशी राग काफी घेतला तर ग कोमल, नी कोमल. राग भैरवी घेतला तर रे ग ध नी कोमल. अशा प्रकारे स्वर घेऊन तुम्ही म्हणू शकता. तर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर मोस्ट वेलकम अँड सबस्क्राईब माय चॅनल. अँड इफ यू आर लाईक माय व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर. आणि म्युझिकल माधुरी देशपांडे चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.